आणि आज भृंग ऋषीला विचार पडला, निघाले आपल्या क्रोधामध्ये बघण्यासाठी, जल्लोषामध्ये आपल्या आश्रमावर आज पत्रवाळी ठेवायची, निघून जायचं म्हणले. तिन्ही देवाला विचारपूस करायची. शौच ऋषी म्हणले आम्ही बी आमच्या स्थानावर झालं काही हरकत, निघून जातात महाराज. आणि ते भृंग ऋषी फिरत 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 आपल्या पहिलं पिताश्रीकडे गेले. ब्रह्मदेवाला विचारलं, भगवंता मी आलेलो आहे कोणाची भक्ती श्रेष्ठ आहे बघण्यासाठी. कधी कधी मुलाला जर बापाने काही प्रश्न विचारला तर योग्य ठरेल, पण बापाला मुलाने जर विरुद्ध भाष जर प्रश्न केला तर संस्कृती सांगते ते चुकीचं होईल. आणि या ठिकाणी भृंग ऋषीला सांगितलं गेलं तिघाचाही सत्व हरण करायचंय, कोण त्या योग्यतेचं ठरणार आहे. इकडं महादेव पार्वती आपल्या स्थानावर कैलास पर्वतावर सारीपाठ खेळत बसलेले. विष्णू लोकामध्ये विष्णू भगवंत आपल्या नामामध्ये, माता लक्ष्मी सोबत त्या भगवंताचं गुण गात अगदी. आणि ब्रह्मदेवाला संसारच सुटला नाही, कारण ही सगळी सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव. ब्रह्मदेवा मागे लय मोठं याप आहे, आपल्या मागे जितका आहे का त्याचा काही हजार लाख पटीनं ना. आपला या उसाक संसार आहे थोडासा, तो खाटावर जाऊपर्यंत, प्रवीण भाऊ नोंद करा, आपला संसार खाटावर जाऊपर्यंत संपलाच नाही. खाट म्हणजे कोणता? 3D वाला. का संपला नाही? त्याचं नावच संसार आहे. पण या संसाराला सुखाचा करून दाखवण्यासाठी माऊली ज्ञानोबरायाने वेडा उचलला. संसारात तर गुतलं तर अवघड आहे, नाही गुतलं तर सोपं आहे. आणि हा वेडा उचलला माऊली ज्ञानोबरायाने. याला सुखाचं कसं करता येईल याचं शोधन केलं. म्हणून कलियुगामध्ये संत थोर सांगितले. संताची निंदा स्तुती भागवतामध्ये भक्तियोग, गीतामध्ये भक्तियोगामध्ये उल्लेख आलेला आहे. तुल्यर निंदा स्तुती मौनी संतुष्ट येन केन चित अनेकेतम स्थिर मती भक्ती मान्य प्रिय नरा. भगवंताला त्याची भक्ती आवडते म्हणजे जे सदैव निंदा स्तुतीला घाबरत नाही. काही माल घाल म्हणलं आपलं शरीर लोक नाव ठेवते. लोक अरे ते लोक तुला एक दिवस चौघाच्या खांद्यावर जाऊस तरी नाव ठेवत्या. खांद्यावर जाऊ चलारी म्हणत्या बरा होता, वाईट होता, असं होता तसं होता. ह्या 4 लोकांचा विचार सोडला का संसार नोंद करा. 4 लोकांचा विचार जर सोडला तर संसार सुखाचा झालाच समजा. आपण जन्मभर तो काय म्हणा, हा काय म्हणा. आणि मग ते अधुरं राहून जातं सगळं. ज्याच्यासाठी आलो ते विसरून गेलो, ती भक्ती विसरून गेलो जी भक्ती करायची सांगितली. का? अर्जुनाने प्रश्न केला होता भगवान परमात्म्याला. अर्जुन वाच एवं सतत युक्त आहे भक्तांता परिभासते हे चापेक्षरम व्यक्तम ते शांके योगोत्तम. काय केल्यानं उत्तम होईल? काय केलं पाहिजे? फार महत्वाचा अध्याय महाराज, आणि निरंतर झाला पाहिजे. भक्तियोग हा आपण बघितलाच पाहिजे. महादेव पार्वती सारीपाठ खेळते बघा. सारीपाठ साधारण आहे का त्यांचं खेळणं? जर भोळ्याचा क्रोध जागी जर झाला तर भस्मासूर भस्म केला आपण बघणार आहे उद्या. शिव महापुराण असं साधारण नाहीये मायबापांना. मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी महाभाग
सांगितले गेले. म्हणून भगवान परमात्म्याचं चिंतन सकाळी सकाळी झालं पाहिजे, रामाच्या प्रारात झालं पाहिजे, जितका वेळ मिळेल तितकं झालं पाहिजे. पार्वतीनं स्तवन केलं, महाराज भजन केलं. काय स्तवन होतं महाराज? शिव के शक्ति से भक्त भक्ति से ये कथा है महान, बोलो शिव महापुराण. स्तवन करू लागली, भजन करू लागली. पार्वती मातानं भजन केलं. त्राहिमाम 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 त्राहिमाम, कष्ट घंजन भय विभंजन. बाबा भोलेनाथाकडे सगळं होतं म्हणून जाता जाता थोडं थोडं बोलून चालू. कष्ट घंजन भय विभंजन, इष्टदान देहि माम. म्हणून त्या ठिकाणी पार्वती आणि भगवान भोलेनाथाचं शक्ती आणि शिव एकत्रित ज्यावेळेस येतात तर त्या ठिकाणी शिवशक्ती तयार होते. आणि संगम कसा आहे बघा, महादेवाने तप करावं, अगदी ध्यानस्थ व्हावं, भजन करावं, राम राम भजन चालू झालं. कित्येक दिवस नेत्र उघडत नाही, सांगता येत नाही. आणि बाहेरच्या शक्तीने काय करावं? येणाऱ्या संकटाचं संरक्षण करावं. म्हणून पत्नी ही खूप महत्वाची सांगितले गेले. एकानं भक्ती करावी, एकानं संरक्षण करावं. आई जगदंबा जर भक्तीला जर बसली, साधनेला बसली, तर शिवानं रक्षण करावं. किती ठिकाणी आढळलं महाराज? बऱ्याच ठिकाणी आढळलं. आणि भृंग ऋषीला जो श्राप दिला गेला होता, भृंग ऋषीला एक काळ गर्व झाला. म्हटलं मी फक्त भोलेनाथाचीच साधना करल, मला पार्वतीची साधना करायची नाही. हे काय म्हणले? आम्ही ऋषी म्हणले बाल ब्रह्मचारी आहे. कधी कधी काहीला वेगळा फटकारा होता. काही वाटतं मी संन्यासी आहे, काही वाटतं बालयोगी आहे, काही वाटतं आम्ही घरगृहस्थी आहे. 4 प्रमुख पीठ सांगितले. आणि ते 4 पीठामध्ये 4 प्रकारची आदिशक्ती सांगितली. परंतु जाणून घेणं महत्वाचं आहे. जसं ब्रह्मचर्य आश्रम असेल, संन्यास आश्रम असेल, वानप्रथ आश्रम असेल आणि ग्रस्त आश्रम असेल, या सर्व आश्रमामध्ये जर श्रेष्ठ कुठला आश्रम असेल तर तो ग्रस्त आश्रम आहे. ही सर्व धुरा ग्रस्त आश्रमाच्या अवतीभोवती आहे. संन्यास घेतला म्हणून तो काही जंगलात जाऊन बसला, ब्रह्मचारी झाला म्हणून लोकातून एकांतात गेला का? एकांतात गेल्याशिवाय बरं ते मग घ्यायचं कशासाठी? धर्मध्वजा वाढण्यासाठी. खूप महत्वाचे पॉइंट आहे. सर्व करून इथंच यायचं आहे ग्रस्त आश्रमापर्यंत. भृंग ऋषीला वाटलं मी फक्त देवाची पूजा करून पार्वतीची नाही. बाबा भोलेनाथ असे होते, नवे नवे असे आहे. आजही तुम्ही अनुभव घ्या. प्रवीण भाऊ विचारत असता कधी मध्ये अधून मधून, महाराज कोणत्या झाडाची पूजा केल्यानं काय होतं? साधारण तुम्ही बेलाच्या झाडाखाली महादेवाचं मातीचं लिंग तयार केलं आणि त्याची एकदा जरी पूजा घडली चांगल्या पद्धतीनं, मनोभावेनं, मातीचं शिवलिंग तयार करायचं, बिल्वपत्र त्याच्यावर ठेवायचं, मग गंगे चहर यमुने चहर म्हणत म्हणत जल अर्पण करायचा. नंतर हल्दीराम कुंकुराम
सगळं अक्षता व्हायची. कोट्याचे तांदूळ नाही. एका ठिकाणी पूजाला गेलो महाराज, अगदी तांदूळ लावता लावता ते सोंटच लागलं कपडाला. सोनकिडा तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे हा बादळ. असे बादळ जर कथेत आले तर आपल्या कथेचं पीठ झाल्याशिवाय नाही लक्षात आलं. बोल येशु महापुराण भगवान की. पूजा कोणती करा, निर्मळ मनानं भावनेनं करा, श्रद्धेनं करा. श्रद्धेनं झालेली पूजा ईश्वराला प्राप्त होती. आणि कलियुगामध्ये एवढं सोपं केलं भगवंतानी, म्हटले जादा दिवस तप करायची गरज नाही. 8 दिवस जरी साधना चांगली घडली तर तात्काळ फलश्रुती. असा कलियुग भारी आहे. तेने नारायण दिल भेटी. हा हा वासना वड्याला काय मागे फिरू फिरू पाय. मानवाला अतिशय अवघड प्रश्न आहे महाराज. आणि याच्यातून तोच तर तो जो गुरुचा खरा चेला राहतो. कोण? ज्याला गुरु सापडला, ज्याला गुरु धरता आला, ज्याला गुरुचं मनगट धरता आलं. बाबाजी सांगायचे बघा, थोरांचे विचार मांडले पाहिजे. गुरु करावा बळकट त्याचे धरावे मनगट. मनगट धरण्यासारखा गुरु पाहिजे. आता तसं नाही. शिष्य करावा बळकट त्याचे धरावे. आता उलट झालं. आता शिष्याची गरज गुरुला आहे, गुरुची गरज शिष्याला द्यायला बी नाही आहे. का? कलियुगाचा प्रादुर्भाव आहे. हसल्यावरी घेऊ नका. कथा खूप महत्वाची आहे. कथा खूप ज्ञानाची आहे आणि आपल्याला घरी घेऊन जायची आहे. आजचा तर पुष्प आपण ठेवतोय आता या ठिकाणी. वेळ तुमचा जरी तुम्ही जरी लेट केला, उद्या आपण लेट होणार नाही याची दक्षता आपण सगळेजण घेऊ. कारण आमची वस्ती आहे. आजचं पुष्प या ठिकाणी आम्ही ठेवत असताना हा आपल्याला आगळा वेगळा कार्यक्रम भगवान परमात्म्याचा. हे शिव महापुराण छोटीशी गोष्ट नाहीये मायबापांनो. ज्याला शिव आणि शक्ती कळाली, ज्याला भगवान आणि भक्ती कळाली तर मात्र सगळं झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपण आणि बघा आजचं पुष्प ठेवत असताना ईश्वरी सूत्र खूप महत्वाचे आहे मायबापांनो. या भक्ती योगामध्ये, या नामस्मरणामध्ये, या वाङ्मय याग यज्ञामध्ये, आणि उद्या तो यज्ञ ही पलीकडे चालू होणार आहे, पवित्र होणार आहे. आणि त्या यज्ञाची ही आख्यायिका महाराज तुम्हाला 18 तारखेला कळणार आहे. हा 12वा ज्ञान यज्ञ सोहळा कानिपनाथ बाबांचा. आणि बाबा काय करतील नव्हे ते महाराज काय करील ते काय करतील सांगता येत नाही. पूर्वीच्या काळी म्हणे झाडाच्या झाडे शिलगली होती. तंत्रमंत्राच्या साह्यानं यज्ञ. हा दरबार नाथ बाबाचा आहे. आणि या दरबारामध्ये जे घडतंय ते अगदी भगवंताच्या असीम कृपेनंच घडणार आहे. आपण तुम्ही आम्ही कोणीच काही करत नाही, देव करून घेतो. बाबांना मायबापांना ऐका, सगळं करता करविता तो भगवान परमात्मा आहे. कोणाला असं वाटून घ्यायचं काही कारण नाही. नारायण महाराजला असं काही वाटून घ्यायचं कारण नाही. हे आम्ही करतोय, हे बाबा करणारे करून घेतात. नाही नाही म्हणलं तरी मोठं मोठं होत जात आहे. आणि हे 12वा यज्ञाचा अनुभव सांगतो. असं वाटत होतं पहिल्या दिवशी प्रवीण भाऊ अगदी छोटस करावं, 3 दिवसाचं करावं. खूप आता भरपूर झालं. जेवण फुल झाल्यावर, तृप्त झाल्यावर काही आशा राहते का? भूक राहते का? पण पुन्हा भूक निर्माण तो भगवंत करतो. आज आपण जेवलो, पोटभर जेवलो, आता पोटभर जेवलो ना, सकाळीच भूक लागल असं वाटतं का मनाला एकदा जेवल्यावर? पण दिवस उगला रे उगला, नारायण बाहेर आले रे आले.
तर ते सगळं अग्नी दहन होऊन जातं, नव्यानं भूक वाढते. बाबा नाही म्हणले कार्यक्रम समजून चालायचा, मोठा होणार आहे. असं बघा, म्हणून त्या बिलवृक्षाखाली आपण साधना करत असताना, शिवलिंगाचं पूजन करत असताना मनोभावानं करायची. ज्यांचा विवाह कार्य जमत नाही, ज्यांच्या घरामध्ये सदैव कलह आहे, तो कलह दूर होत नाही, याच्यासाठी खूप महत्वाची टीप आहे. तांब्याचा लोटा घ्यायचा म्हणले आणि ते शिवलिंग मातीचं तयार केलं. ऐकायचं आहे ना तुम्हाला? महत्वाचं आहे. ऐकायचं आहे का उद्या सांगू? आज ऐका वाटतं, उद्या सांगू? आज ऐका वाटतं. मग त्या बिलवृक्षाखाली बसायचंय आणि तो तांब्याचा लोटा घ्यायचा. ज्यांनी भगवान परमात्म्यावर जल चढणार आहे, ते जल चढून झालं की एक भीमसेन नावाचा कापूर घ्यायचा आणि हा कापूर घेऊन अग्नी ज्योत प्रगट करायची आणि तो घेतलेला जो लोटा आहे तो त्याच्यावर असा पालथा टाकून द्यायचा. जेवढा बी धूर निघेल, काजळी निर्माण होईल,